आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ना तुम्ही हाय ना इथे? हा आहे की. जर थांबता काय, मॅच चक्कर मारून येतो. हा ये जाऊ. हो आत कुठं? अच्छा तुम्ही एका ड्युटीवर? पण तुम्ही कोण? मी महादेव, म्हणजे मी इथं राहतो, म्हणजे माझी लेक राहते इथं. होय का? पण तुम्ही गेलता कुठं? काय नाही, इथं जरा चहा प्यायला गेलतो जवळ. इथं जवळच मिळायला वाटलं चहा, पण काय थोडं जरा लांब जावं लागलं, त्यामुळे थोडा उशीर झाला. आपण तुमची ड्युटी येत आहे का नाही? मग इकडे थांबायचं ना. काय लागेल ते घरात मागायचं. ते असू द्यात, नाश्ता असू द्यात, गिरस्त घरात भाऊ. हो आमच्या ड्युटीचं असंच असते, पण म्हटलं कुणाला सांगायचं. आता मी सांगतो ना, थांबा म्हणून इकडं हालायचं नाही. काय बी लागलं तर मला सांगा. हो अरे थांब. ना तो अरण्या, अरे पकड नाही हो त्याला. अहो तो गावलाच नाही. समजा एवढ्या गडबडीत झालं की त्या हवालदाराला उभा कर इथं. मी जरा आत जाऊन येतो. मी लावतो. अरण्या काय पिक्चर सोडत नाही वाटते यांचा. आपण सुटलो ते महत्वाचं. अरण्या थँक्यू बाबा, एक तर चांगलं काम केलास. आता आत जायला वाट मोकळी, बंदोबस्त बी नाहीये. गण्या चला. अक्कल आहे का नाही? अक्कल आहे का नाही? किती फोन केले तुला? किती फोन केले? उत्तर कोण देणार? कुठं होतास तू? कुठं होतास? इथंच इथंच होतो मी. इथंच इकडे बघू. इथंच होतो म्हणे. एवढ्या दिवसानं भेटलायस. अरे गले मिल भाई. घ्या. नको ग. नकोच वाटतंय काय. घ्या. तरतरी खायला नाही दिलेलं ते. कॉफी. आदित्य रूम मध्ये दिसला नाही. कुठे तो? डॉक्टरांनी भेटायला बोलवलंय म्हणून गेलाय. जोपर्यंत हे रिपोर्ट येत नाहीत ना, तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन नाही बघ. अनु कशी आहे आता? बऱ्यात त्या झोपल्यात. आता रिपोर्ट्स येतील तेव्हाच कळेल समजा. अहो काय नाही हो, सगळं नॉर्मल असणार बरं का. म्हणजे माझं मन मला सांगते त्यांना काय बी होणार नाही. तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई. खरंच अनुला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार आहे तिच्याशिवाय. तुमच्या दोघांचं पण वाईट वाटतंय मला. नवीन लग्न झालंय तुमचं,
जागरण गोंधळ कसं छान आनंदात व्हायला हवं होतं, तेही नाही झालं. काय काय वेळेला असं वाटतं ना, ह्या सगळ्यासाठी फक्त मी कारण आहे. आवाज काय बोलताय तुम्ही आणि तुमचा काय संबंध? कसला गोंधळ आणि कसला सण हो? हवा अशा परिस्थितीत कुणाला सुचणार तर आहे वय. इकडं ही दोघं ऍडमिट आहेत आणि तिकडे त्या आरण्यानं नको नको करून सोडले. आरण्यानं नको करून सोडले म्हणजे? सॉरी, मी तुम्हाला मुद्दामूनच नाही सांगितलं. काय सांगितलं नाही? हेच की तो आरण्या पोलिसांच्या कस्टडीतून पळाला. काय काय? हो, मग पोलीस काय करत होते? ते काय माहित नाही. काय म्हणावं या माणसाला? मग आता तर मधुरने त्याला बघितला म्हणून तो तिथून पळून गेला. नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2 हवालदार तिथे आपल्या घराच्या इथे बंदोबस्तासाठी आहेत आणि मधुर आणि नाना पण आईपाईने लक्ष देत आहेत. इनफॅक्ट आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहे. काय म्हणावं या माणसाला? डोक्यातच शिरत नाही याच्या. तरी मी म्हणत होते की याच्या नादाला लागायला नको, पण असो, हे समजा बोलून आता तरी काय फायदा आहे? हा काय येऊन बसला इथे असा? काय रे, काय झालंय? अरे बोल की, काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की रिपोर्ट येईपर्यंत काही सांगता येत नाही. रिपोर्ट येईपर्यंत काहीच क्लिअर नाही आहे. आपल्या हातात काही असेल तर फक्त प्रार्थना करणं आहे. काय करावं काहीच कळत नाही. मला ते जा तुझ्या मामासाठी कॉफी आण. हा, आणते. सुंदरी, ऐक ना, ती नर्स आता धावत पळत गेली आतमध्ये. तिच्या हातामध्ये ते रिपोर्ट्सच होते का? मला बी तसंच वाटतंय. ते अनुचे रिपोर्ट्स नसतील ना? नाही हो मॅडम, हॉस्पिटल आहे, तिथे बरेचसे पेशंट्स आहेत, त्यांचे रिपोर्ट्स असतील. आणि आपल्याला अनु मॅडमच्या रिपोर्टची घाई आहे ना, म्हणून आपल्याला तसं वाटतं. नाही, ती मला टेन्शन मध्ये जाताना दिसली. हो ना, तुला पण असंच वाटलं ना? हा, म्हणजे गडबडीत होते हे एवढं मात्र खरं. काही सिरियस नसेल ना? अनुचे रिपोर्ट्स नसतील ना ते? नाही हो मॅडम, बाकीच्यांचे रिपोर्ट्स असतील ते, तुम्ही नका काळजी करू. मामड्या, हे घे. अरे मामड्या, असं खुळ्यासारखं का करायला लागलायस तू? हे घे. नकोय मला. हे सगळे असे का बसले? कोणीतरी कॅबिन मध्ये जाऊन विचारा ना, बघा ना काही होतंय का.
अनु मॅडमचे रिपोर्ट आले? काय झालं डॉक्टर? ते अनु मॅडमचे रिपोर्ट होते का जे आता नर्स घेऊन गेली? ओके आहेत ना रिपोर्ट्स? नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? म्हणजे थांबा, तुम्ही उगीच पॅनिक होऊ नका. मी उगाच खोटी आशा दाखवणार नाही आणि खोटं बोलणारही नाही. म्हणजे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीयेत. काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. म्हणजे नेमकं झालंय काय? नाही म्हणजे बाळाचे ठोके म्हणजे अगदीच ऐकायला येत नाही तसे नाहीत, पण थोडे मंद आहेत आणि हालचाल पण नाहीये. पोटातलं पाणी कमी झालं असणार आहे. आपल्याला एक इमर्जन्सी इंजेक्शन द्यावं लागणार आहे. ऑलरेडी खूप वेळ गेलेला आहे. रिपोर्ट्स यायला नाही म्हटलं तरी खूप उशीर झालेला आहे. कसलं इंजेक्शन? आत्ताच्या आत्ता द्यावा लागेल, नाहीतर अहो डॉक्टर असं काय बोलताय तुम्ही? ते इंजेक्शन दिल्यावरती समजा व्यवस्थित होईल ना? बरं होईल की समजा? नाही तसं काही सांगता येणार नाही, पण आपण आपल्याकडून प्रयत्न करून बघायला हवा. तोच एक उपाय जो आपण करू शकतो आणि ते इंजेक्शन आत्ताच आणावं लागणार आहे. पण मग मागवा ना तुमच्या मेडिकल शॉप मधून, देऊन टाका. अहो आमच्या मेडिकल शॉप मध्ये नाही आहे. हे इंजेक्शन फार कमी ठिकाणी उपलब्ध असतं. मी पण काही ठिकाणी चौकशी करतोय आणि तुम्ही पण तुमच्याकडून प्रयत्न करा. कारण आपल्याकडं फक्त अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासात इंजेक्शन मिळायलाच हवं. अरे देवा, कसली परीक्षा बघतोयस रे? मॅडम आता थांबू नका कोणीही. मी माझ्याकडून फोन करतोय. तुम्ही सुद्धा कुठूनही शोधून आणा हे इंजेक्शन. अहो हे काय होऊन बसलं सगळं? मालू थांब, धीर सोडू नकोस. आधी आधी ही वेळ हारण्याची नाहीये, प्रयत्न करण्याची. तू अजिबात कर. आधी आधी तूच रे, तूच. तुझ्यामुळेच हे सगळं. ही सगळी तुझ्या पापांचीच फळं आहेत. फक्त दुसऱ्याला भोगावी लागताय. मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. बघू, तुम्ही असं धीर सोडू नका. तुम्ही जर असं धीर सोडून बसला तर मग अगं, काय धीर सोडू नको म्हणतीयस? अर्ध्या तासात काय करू शकणार होता पण सांग मला.
इंजेक्शन कसं मिळवायचं, कुठून मिळवायचं? कृष्णा भाऊजी, तुम्ही आता इथे थांबू नका. तुम्ही ना आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथल्या मेडिकलमध्ये हे इंजेक्शन मिळतंय का नाही ते बघा. जा तुम्ही. मॅडम, तुम्ही नका काळजी करू. आपण कसं का होईना ते इंजेक्शन मिळवूच. हे सगळं तुझ्यामुळे झाले आदित्य. हे सगळं तुझ्यामुळे झाले. तुझ्या पापाची शिक्षा दुसरं बघताय. तुझी पापा तुझे बाबा तुझे बाबा तुझे बाबा. मालू काय झालंय? ह्या दोघी अशा का बसल्यात? आणि सुधा मॅडम रडतात का? अहो बाबा, ते आता डॉक्टर बाहेर आले होते. ते म्हणले की अनु मॅडमला का नाही एक इंजेक्शन द्यावं लागणार, आणि ते इंजेक्शन जर अर्ध्या तासाच्या आत मिळालं नाही नाही तर काय? तर बाळ बरं देव. हे बघू बाग, जर तू आशा याला खचून गेलीस तर मग अवघड होईल का नाही समजा. हा, त्यांना आपली गरज आहे. शांत बघू. हे बघा सुधा मॅडम, तुम्ही काळजी करू नका. अहो म्हणजे तुम्ही जर खचलात तर मग अनु मॅडम धीर कोण देणार हो? कुठून धीर गोळा करून आणा? ती शुद्धीत नाहीये. समजा तिला न विचारता हे इंजेक्शन दिलं आणि काही वेगळंच झालं तर? उद्या शुद्धीवर आल्यानंतर तिने मला विचारलं की मला न विचारता हे इंजेक्शन तुम्ही मला का दिलं? मी काय उत्तर देऊ? मला काही कळत नाहीये. काय करावं हे सुचतच नाहीये मला आता या क्षणी. हो मॅडम, पण वाईटच होईल असा विचार का करताय तुम्ही? डॉक्टर म्हणलेत ना, म्हणजे काहीतरी चांगलंच होईल ना. हे बघा कसं आहे, म्हणजे जे बी काय करणं गरजेचं आहे ते करायला सांगतच नाही डॉक्टर. आता तुम्ही खरंच काय बी काळजी करू नका. अनु मॅडम सुद्धा काय बी नाही होणार. हे बघा म्हणजे थोडासा वेळ आहे, आणि मग अनु मॅडमला हे समजा कसं सांगणार ना आपण.
आणि बाळाला काय झालं तर काय करशील आदित्य? काय करशील? जगू शकशील स्वतःसोबत? नाही जगू शकत तुझ्याशिवाय, नाही जगू शकत.